मंकीपॉक्स व्हायरसमुळे जागतिक आरोग्य संघटना आता चिंताग्रस्त झाली आहे. मध्य आणि पूर्व आफ्रिकेमध्ये ह्या व्हायरसचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. यामुळे WHOने याला ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी घोषित केले आहे. आफ्रिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांनी म्हटले आहे की मंकीपॉक्सचा नवा व्हेरियंट मागील वेळेपेक्षा जास्त घातक स्वरूपाचा आहे. मंकीपॉक्स व्हायरस जनावरांकडून माणसांमध्ये शिरकाव होतो, मात्र आता तो माणसांकडून माणसांमध्ये पसरत असल्याचे दिसून आले आहे. तज्ज्ञांच्या मते या व्हायरसमुळे लहान मुले आणि वयोवृद्ध लोक जास्त प्रभावित होऊ शकतात. याची लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, सूज, पाठीचे दुखणे, मांसपेशी दुखणे अशी आहेत. एखाद्या रुग्णाचा ताप उतरल्यानंतर शरीरावर उरण उठतात, ज्याची सुरुवात त्याच्या चेहऱ्यापासून होते आणि पुढे त्याच्या शरीरावर तसेच अन्य भागावर पसरते. हे संक्रमण सर्वसाधारणपणे 14 ते 21 दिवसांपर्यंत राहू शकते. तर गंभीर प्रकरणांमध्ये पूर्ण शरीरावर, डोळे, तोंड आणि पायांवर याच्या जखमा आढळून येतात. ह्या व्हायरसच्या संक्रमित व्यक्तीपासून हा आजार पसरतो. त्यात लैंगिक संबंध, त्वचापासून त्वचेचा संपर्क, संक्रमित व्यक्तीशी जवळून संवाद साधणे याचा समावेश आहे. याशिवाय त्या वस्तूपासून पसरतो ज्याचा वापर संक्रमित व्यक्तीने केला असेल, उदाहरण अंथरूण, कपडे आणि टॉवेल. या आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णाला तो बरा होईपर्यंत क्वारंटाईन करावे असा सल्ला देण्यात आला आहे.